नमस्कार, मी श्रुती कुराडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते विकास कौस्तुबाई म्हणून या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज सकाळची वेळ आहे आणि आज आहे आषाढी एकादशी। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत शाबू उपवासासाठी। चला रेसिपीला सुरुवात करूया। रात्री मी शाबू भिजत घातलेले ते पहिला बघून घ्या, नंतर आपण रेसिपी करूया। तर उद्या आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने उपवास असतो सगळ्यांचा, त्यामुळे मी शाबू भिजत घातलेत। हे अगोदर 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूयात। 5-6 तासानंतर खूप छान भिजतील हे। त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवलंय मी हेवा, त्यामुळे खूप छान पद्धतीने भिजून फुलून येतील। आता आपण याला झाकण लावून ठेवूया आणि सकाळी बघूया। आता वाजलेले आहेत 10:30 आणि सकाळी आपण त्याला उघडून बघूयात। सकाळी आपल्याला शाबू बनवायचे आहेत। इथं बघू शकता, रात्री मी शाबू भिजत घातले होते आणि केवढे मस्त असे फळफळी झालेत, एकदम सुटसुटीत झालेत। तेव्हा चिकट सुद्धा होत नाही झालेत, हाताला सुद्धा चिकट नाही। आता आपण शाबू बनवायला सुरुवात करूया। मी इथं शाबू बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। हे शेंगा थोडेसे कुटून घेतलेत बारीक करून, हिरवी मिरची, शाबू काल रात्रीचे मी भिजत घातले होते, आणि हे आहे जिरं नाही तर तेल। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता ते गॅसवर कढई तापलेली आहे। याच्यात आपण घालणार आहोत तेल। तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे आपल्याला, कारण शाबू चिकटले नाही पाहिजे। तेल तापलंय आता आपलं। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडेसे जिरं, अर्धा चमचा। आता घालणार आहोत त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आपण घालणार आहोत भिजवलेले शाबू। चांगला हलवून घ्यायचं आपल्याला। शाबू आपले चांगले परतलेत। आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ। मी याच्यामध्ये हळद आणि कांद्याची फोडणी यासाठी दिली नाही, कारण आमच्याकडे उपवासाला कांदा आणि हळद वापरत नाही। आता हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। हे आता चांगलं हलवून झालंय। आपण याच्यावरती झाकण ठेवूया 1-2 मिनिटं, कारण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, ते चांगलं मीठ सगळ्याला लागेल चांगलं। 2 मिनिटानंतर आपण शेंगा घालणार आहोत। आपले आता 2 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण काढूया। याच्यामध्ये आपण आता शेंगाचं कूट काय आहे, शेंगाचं कूट ते घालून घेऊया। शेंगा आपल्याला एकदम बारीक सुद्धा करायचं नाही, थोडंसं जरासं चांगल्या थोडा जाडच ठेवायचे, कारण त्याच्यामुळे ते शेंगा जेव्हा खाताना आपल्या दाताखाली जातात तेव्हा खूप छान लागतात। शाबूमध्ये शेंगाचं प्रमाण जास्त राहिलं तर शाबू खूप छान लागतात। आपण परत 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया याच्यावर। आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघू शकतो शाबू एकदम तयार आहेत। दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। आपण गॅस बंद करणार आहोत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली
की माझं गाव खेडगाव असल्यामुळे मी जास्त असं तामझाम काय करत बसत नाही. जे आहे त्याच्यातच सर्व करण्याचा प्रयत्न करते. आणि बटाटे वगैरे तुम्ही घालू शकता. बटाटे घातल्यामुळे सुद्धा खूप छान होतं, छान चव येते शाबूना. पण जे आहे त्यात करण्याचा मी प्रयत्न करत असते. जर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.